नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवणकामाची माहिती घेणार आहोत. बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत, ज्यांचे जास्त शिक्षण झालेले नसते. शिवाय त्यांची मुलंसुद्धा लहान असल्यामुळे त्यांना बाहेर जॉब करणे सुद्धा शक्य नसते. पण त्यांना त्यांच्या संसारासाठी पैशाची गरज खूप असते. त्यांना असा व्यवसाय हवा असतो, तो त्यांना मुलांकडे लक्ष देत देत करता येईल. मग बऱ्याचशा ताई शिवणकामाकडे वळतात. मी पाहिलं आहे तर लहान मुलांना सांभाळून शिवणकाम करणे हा त्यावर उत्तम पर्याय आहे. मग माझ्या बऱ्याचशा ताई कुठेतरी शिवण क्लास लावतात आणि 2 ते 3 महिने शिवणकाम करतात आणि नंतर त्या ब्लाऊज शिवायला घेतात. तेव्हा त्यांचं हे लक्षात येतं, की अरे, खूप पट्टी किती इंचाची घ्यायची? हे मी विचारायचे विसरले. हुक कसे लावायचे हे पण त्यांनी तिथं विचारलेले नसते. ते कसेबसे हुक बसवतात. बटनपट्टी कशीबशी बनवतात. त्यांचा ब्लाउजला फिनिशिंग अजिबात येत नाही. कुठे किती इंचाचा कपडा दबवायचा हेही त्यांना माहीत नसते. काही अशा महिला मी पाहिल्या आहेत, की त्यांना इंची टेप याची सुद्धा माहिती नसते. काही ताई त्यांना मी पाहिलेलं आहे, की 2 ते 3 महिन्याचा क्लास करतात. त्यांनी फक्त कटोरी आणि साधा ब्लाउज एवढेच त्या शिवण क्लासमध्ये शिकलेले असते आणि आणि ते ब्लाऊज शिवताना त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका होतात. मग अशा वेळेस त्यांना पश्चाताप होतं, की "अरे, मी हे विचारायला हवे होते, मी ते विचारायला हवे होते." त्यांना कस्टमरचे ब्लाऊज घ्यायचे असते, पण त्यांना स्वतःचेच ब्लाऊज परफेक्ट पद्धतीने शिवता येत नाही, तर ते कस्टमरचे ब्लाऊज कसे व्यवस्थित शिवून देतील. मग आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत. पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. बऱ्याच माझ्या मैत्रिणींना शिवण क्लास लावायचा आहे. मग त्यासाठी सर्वात अगोदर त्यांच्याजवळ एक कात्री असायला हवी. थोडेसे न्यूजपेपर असायला हवे. एक इंची टेप असायला हवा. एक पेन पाहिजे आणि हा खडू लागणार आहे आणि एक नोटबुक तुमच्याजवळ असायला हवं. या सर्व गोष्टी शिवणकामासाठी आवश्यक असतात. त्यासाठी या सर्व वस्तू घेऊनच तुम्ही शिवणकामाला सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर तुम्ही जिथे क्लास लावणार आहात, त्या ब्लाऊज किंवा ड्रेस खूप चांगल्या पद्धतीने शिवणाऱ्या आणि शिकवणाऱ्या असल्या पाहिजे. म्हणजेच त्या खूप अनुभवी टेलर असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे भरपूर मुली त्या शिकणाऱ्या असल्या पाहिजे. त्या सर्व गोष्टींची विशेष काळजी घेऊन तुम्ही तिथं शिवण क्लास लावायचा आहे. क्लासला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही इंची टेपची माहिती सर्वात अगोदर घ्यायची आहे. जसे की 1 इंच कशाला म्हणतात, 1.5 इंच कशाला म्हणतात, 1.25 इंच कशाला म्हणतात, या सर्व गोष्टीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी घ्यायची आहे. त्यानंतर कटिंग करताना कुठे किती इंचाचा कपडा हा दबवायचा आहे, हे सुद्धा तुम्ही तिथं विचारणं गरजेचे आहे. तुम्हाला जे जमत नसेल ते सुद्धा तुम्ही तिथे न घाबरता विचारायला हवे. त्यासोबतच फूटपट्टी कशी लावायची, आयपट्टी कशी लावायची, हुक कसे बसवले पाहिजे, आयपट्टी कशी तयार करायची, या सर्व गोष्टीची माहिती तुम्ही इथं घेणं गरजेचं आहे. आणि सोबतच बटनपट्टी कशी तयार करायची, बटन कसे लावले गेले पाहिजे, आय कसे बनवले पाहिजे, हे सुद्धा सर्व काही तुम्ही तिथं शिकायला हवे. तसेच हातशिलाई कशी केली गेली पाहिजे, ब्लाऊजचे बारकावे जसे की हा आर्महोल आहे, याचा प्रॉपर शेप कसा दिला गेला पाहिजे, बाही कशी कट केली गेली पाहिजे, याचं पूर्ण नॉलेज तुम्ही त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे.
ब्लाऊज हा फिनिशिंगने कसे शिवला गेला पाहिजे याचे सर्व बारकावे तुम्ही त्या ठिकाणी शिकायला हवे. त्या अगोदर तुम्हाला हे माहीत असणे गरजेचे आहे की शिवणकाम हे एक प्रकारचे गणित आहे आणि तुम्हाला थोडेफार तरी गणित येणं खूप गरजेचे असते. मग त्यासाठी तुम्ही शिकलेलेच असणं गरजेचे नाही. तुम्ही शिकलेले नसला तरी चालेल, पण तुम्हाला थोडेफार तरी गणित येणे गरजेचे आहे. जसे की बेरीज, वजाबाकी, भागिले, गुणिले हे गणित येणे खूप गरजेचे असते. आता मी हे का म्हणते हे पण मी तुम्हाला समजावून सांगते. कारण जेव्हा आपण ब्लाऊज किंवा ड्रेसची उंची टाकतो, त्यामध्ये काही अंक मिळवायचे असतात आणि काही अंक वजा करायचे असतात. उदाहरणार्थ ड्रेसची उंची अधिक 1 इंच. छातीचा चौथा भाग जसे की छातीचा चौथा भाग 9 इंच येतो. तर यासाठी तुम्हाला थोडेफार गणित येणे खूप गरजेचे असतं. या सर्व गोष्टीची काळजी घेऊन आणि क्लासमध्ये कोणकोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबतच ब्लाऊज कसा फिटिंग केला गेला पाहिजे, कंबर कशी मोजली पाहिजे, पायपिंग कशी प्रॉपर पद्धतीने केली गेली पाहिजे, हे सुद्धा शिकणे खूप गरजेचे असते. तुम्हाला जर फक्त स्वतःचे ब्लाऊज शिवायचे असेल, तर तुम्ही एखाद्या यूट्यूबरचे व्हिडिओ पाहून शिवणकामाचे पाहून तुम्ही तुमचे ब्लाऊज शिवू शकता. पण कोणत्याही एकाच यूट्यूबरचा व्हिडिओ पाहून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. नाहीतर बऱ्याच ताई काय करतात, कधी याचा व्हिडिओ बघून ब्लाऊज कट करतात, तर कधी त्याचा व्हिडिओ बघून बाही कट करतात. असे अजिबात करू नका. कारण याने तुमचा ब्लाऊज पूर्णपणे बिघडणार आहे. ही चूक मी स्वतः केलेली आहे. म्हणून तुम्हाला मी सांगते की कुठलातरी एकाच यूट्यूबरचा व्हिडिओ पाहून तुम्ही ब्लाऊज कट करून त्यांच्या पद्धतीने ब्लाऊज शिवू शकता. पण जर तुम्हाला कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घ्यायचे आहे, तर त्यासाठी तुम्हाला शिवण क्लास लावणे हे खूप गरजेचे आहे. तेही एखाद्या अनुभवी टेलरपाशी. त्यानंतर क्लास पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 6 ते 1 वर्ष प्रॅक्टिस करायची आहे. ब्लाऊज स्वतःचे किंवा तुमच्या घरातल्या नातेवाईकांचे तुम्ही ब्लाऊज स्टिच करायचे आहे. तुमचे कुठं मिस्टेक होते ते तुम्ही लक्षात घेऊन तो व्यवस्थित पद्धतीने प्रॉपर फिनिशिंगने तुम्ही ब्लाऊज शिवला गेला पाहिजे. जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की हो आता माझं ब्लाऊज प्रॉपर पद्धतीने मी शिवते, तरीही माझ्याकडून मिस्टेक होत नाही. त्यानंतर तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवायला घेऊ शकता. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.